आजच्या लग्नानंतर होईलच प्रेम या भागात गमतीशीर आणि भावनिक घडामोडींचा सुंदर मेळ पाहायला मिळतो। रम्या चोरपावलांनी काव्याची लाडकी बोकुडी घेऊन येते। ती बोकुडी हातात पडताच वसू संतापून तिला तुडवायला धावते, पण रम्या तिला थांबवते। पुढे वसू बोकुडी कापायच्या तयारीत असतानाच अचानक पार्थ त्यांच्या खोलीत येतो। त्याच्या येण्याने दोघीही गडबडतात। दुसरीकडे गुड्डू आपल्या चुकीची जाणीव होऊन जीवाकडे माफी मागतो। मी नंदिनीला सगळं खरं सांगतो, असं तो ठामपणे म्हणतो। पण गुड्डूची नोकरी जाईल या भीतीने जीवा त्याला थांबवतो। हे ऐकून गुड्डू अक्षरशः ढसाळसा रडायला लागतो। इकडे पार्थ रम्या आणि वसूला चांगलीच तंबी देतो। दोघीही गोष्ट झाकण्याचा प्रयत्न करतात, पण पार्थ स्पष्ट सांगतो की त्याला त्यांचा प्लॅन कळलेला आहे। रम्या लगेच कारण देते की बोक्यामुळे काव्या तुला त्रास देत होती। त्यावर पार्थ शांतपणे पण ठामपणे उत्तर देतो, मी कधी म्हणालो मला त्रास होतोय? मला तर हा त्रास आवडतो। काव्यापासून आणि तिच्या वस्तूंमधून दूर राहण्याचा स्पष्ट इशारा देत तो बोकुडी काव्याच्या खोलीत परत ठेवतो। काव्याच्या खोलीत गेल्यावर पार्थच्या नजरेस काव्याचं लॉकेट पडतं। ते पाहून त्याच्या मनात जुन्या आठवणी दाटून येतात। तो नकळत तिने दिलेला परफ्यूम लावतो, तिचं क्रीमही वापरतो, मनातली ओढ लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत। दरम्यान नंदिनीची माफी मिळवण्यासाठी जीवा एक हटके कल्पना वापरतो। वर्तमानपत्रातील शब्द कापून तो एक कविता तयार करतो। शारदा तो कागद नंदिनीपर्यंत पोहोचवते। मात्र वर्तमानपत्रातील अक्षरं गायब पाहून नंदिनीच्या वडिलांचा पारा चढतो। परिस्थिती सावरण्यासाठी शारदा नंदिनीला गॅलरीत जायला सांगते। गॅलरीत जाताच नंदिनीला कपड्यांनी लिहिलेलं सॉरी दिसतं। जीवा समोर उभा राहून माफी मागतो आणि उठापसाही काढू लागतो। शेवटी नंदिनी त्याला थांबवते आणि बोटांनी फ्लाइंग किस देत त्याला माफ करते। पुढे पार्थ अवॉर्ड फंक्शनसाठी निघायच्या तयारी